तोडा असतो आणि रोज जंगलामध्ये तो लाकूड तोडण्यासाठी जात असे. दररोज लाकूड गोळा करायचा आणि बाजारात जाऊन विकायचा. परंतु इतका चांगला लाकूड तोडा होता तो की अशी हिरवे झाडं त्यांनी कधीच तोडले नाही. जर त्याला वाळलेली झाडं दिसली, जंगलामध्ये कुठे लाकडं पडलेली दिसली तर तो गोळा करायचा आणि बाजारात जाऊन विकायचा. अशा पद्धतीने त्याचं दिनचर्या चालू होती आणि गरीब असल्यामुळे त्याचं संपूर्ण घराचा उदरनिर्वाह तो त्या लाकडाच्या जमा केलेल्या पैशामधून करायचा. एक दिवस तो कामाला निघाल्यानंतर लाकूड गोळा करायसाठी तो जंगलात फिरायला लागला. त्याने बऱ्याच वेळ शोधलं, त्याला एकही वाळलेलं झाड दिसलं नाही. भरपूर थकला. आता काय करावं हे त्याला समजणच गेलं आणि शेवटी म्हटलं जर मी आता लाकूड नाही तोडलं तर मग आजच्या दिवसाचं माझ्या घरच्यांचं काय. कारण की लाकूड विकायचा आणि बाजारातून त्याच्यावर जे पैसे मिळायचे त्याच्यावरती तो घरचा किराणा असेल काय असेल त्या वस्तू लागतात ते घेऊन यायचा. मग त्या दिवशी त्याला लाकडं मिळाले नाही आणि संध्याकाळ झाली तरी तो शोधतच होता. मग संध्याकाळ झाल्यानंतर तो वापस आला कारण की त्याला लाकडं मिळाले का नाही मिळाले. आता घरी गेल्यानंतर त्याच्या डोक्यात एवढा मोठा प्रश्न पडला होता की जर मी आज पैसे जर म्हणजे लाकडं जर नाही मिळवले तर माझ्या घराचं मी कसं भागवायचं. म्हणून बराच वेळ विचार करत करत त्याला झोप लागून गेली. नंतर अचानक खूप सोसाट्याचा वारा सुटला आणि अचानक आलेल्या या वादळामुळे त्याचं लक्ष, त्याची झोप मोड झाली आणि दरवाजा उघडल्या गेल्यामुळं म्हणजे हवेली दरवाजा उघडला गेला. त्याच्यामुळे तो दरवाजा लावण्यासाठी बाहेर आला. तर म्हणजे दरवाजा लावण्यासाठी जेव्हा दारात आला त्यावेळेला त्याला दारासमोर एक असं कपड्याचा एक गुंडाळा पडलेला कपडा तिथे त्याला दिसला आणि मग दिसल्यानंतर त्याला वाटलं अरे ही कसं काय आलं असेल, हवेली तर एवढं उडू शकत नाहीये. तर काय झालं होतं त्या दिवशी त्या गावामध्ये दरोडेखोर आले होते. कोण आलं होतं? दरोडेखोर आले होते आणि दरोडेखोर ज्या वेळेला आले अचानक सोसाट्याचा वारा सुटल्यानंतर ते घाबरले दरोडेखोर. आता त्यांना वाटलं की लोक जागे होती आणि त्यांनी त्या गावामध्ये जो चोरलेला माल होता त्या आवाजाने ते काय करायला लागले, पळायला लागले आणि पळता पळता त्यांच्याकडनं ती पोटली जी होती ती पोटली त्याच्या दारामध्ये पडली. कोणाच्या? राम या लाकूड तोड्याच्या दारामध्ये पडली आणि त्याच्यानंतर त्याला वाटलं अरे हे असं कसं असू शकतं. म्हणून त्यांनी ती पोटली उघडून बघितली तर त्याच्यामध्ये त्याला बरेचसे पैसे वगैरे त्याला दिसले. आता राम हा खूप प्रामाणिक होता आणि असं पडलेली वस्तू कशी घ्यायची हा त्याने क्षणभर विचार केला. परंतु पोट किंवा आपलं कुटुंब आपल्याला खूप महत्वाचं असतं. मग अशा वेळेला त्याने विचार केला मी तर काही चोरून नाही आणलेलं. चोरून आणलं का? नाही. कोणाच्या घरातून आणलंय का? नाही. माझ्या दारामध्ये मला हे ऐकतं मिळालेलं आहे म्हणून हे घ्यायला काय हरकत आहे. मग त्यावेळेला त्यांनी ते पैसे घेतले आणि त्याच्यातून त्याच्या कुटुंबासाठी लागणाऱ्या महत्वाच्या वस्तू ज्या आहेत त्या त्याच्यातून त्याने घेतल्या. मग त्याने क्षणभर विचार केला असं का घडलं असेल बरं, असं माझ्या आयुष्यात का घडलं की आज माझ्यासमोर एवढा मोठा प्रसंग निर्माण झाला होता की जर मी पैसे कमवले नव्हते तर माझं कुटुंब उपाशी राहत होतं आणि राहिलं होतं. उद्याचं कदाचित उद्या मिळालं नसतं तर उद्याही तसंच झालं असतं. पण प्रकृतीने माझ्या समोर अशी संधी उपलब्ध केली की आज माझ्या समोर मी काही न करता मला पैसा मिळाला. असं का झालं असेल बरं? तर त्याचं कारण असं होतं की जर त्याने हिरवी झाडं तोडली असते तर त्याला लाकड कदाचित मिळाले देखील असते. परंतु तो त्याच्यामध्ये या निसर्गाविषयीचं असलेलं प्रेम असेल त्यांनी ते जागृत ठेवलं आणि त्यांनी हिरवी झाडं तोडली नाही. मग प्रकृतीला देखील त्याची दया आली आणि त्याच्यातून त्याला की आज त्याच्या समोर असं प्रसंग निर्माण झाला होता की त्याचं कुटुंब उपाशी झोपलं होतं. प्रकृतीने ते होऊ दिलं का? नाही. आणि मग अशा पद्धतीने त्याने त्या दिवसाचं असेल किंवा त्याच्या पुढे असेल म्हणजे त्याने केलेल्या कष्टाचं आणि या निसर्गाविषयी असलेलं प्रेम या सगळ्याच गोष्टींचा त्याला त्या दिवशी फायदा झाला होता आणि त्याच्यामुळे त्याला बक्षीस या प्रकृतीने दिलं होतं. म्हणजे बघा आपल्यामध्ये असलेल्या चांगल्या गुणांचा आपल्याला कधी फायदा होईल. आपण लहानपणापासून मूल्यवर्धनाचे धडे घेतो हो की नाही. नीती मूल्य जपायला पाहिजे, मूल्यांचं संवर्धन करायला पाहिजे हे आपल्याला लहानपणापासून शाळेमध्ये शिकवलं जातं. आणि हेच जर आपण लहानपणापासून आपल्या मनामध्ये शिकलेल्या गोष्टी जर आपल्या आचरणात आणल्या तर आपाप या गोष्टी आपल्या निसर्ग आहे, प्रकृती आहे, आपल्याला याचा नक्कीच फायदा मिळतो. इस कहाणी से आपको क्या सबक मिला? क्या सबक? क्या सीखे तुम?